बैठकीमध्ये नवाब मलिक उपस्थित होते आणि त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं। मलिकांच्या उपस्थितीवर संजय राऊतांनी टीका केली। फडणवीसांचा मलिकांवर वैयक्तिक राग आहे असं राऊत म्हणाले, तर भाजपला एका मताची गरज आहे आणि त्यामुळे आता भाजप मलिकांना विरोध का करत नाही असा सवालही राऊतांनी उपस्थित केला। तर राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक झाली आणि त्यामध्ये मलिक सुद्धा नवाब मलिक ज्यांच्यावर भाजपकडून गंभीर आरोप करण्यात आले होते, त्यांना अटक झाली होती, तेही उपस्थित होते। आणि मागच्या अधिवेशनाच्या वेळेला जेव्हा नवाब मलिक हे सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले होते त्यावेळेला फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली होती। पण आता विधान परिषदेची निवडणूक आहे आणि त्याआधी झालेल्या या बैठकीमध्ये सुद्धा मलिक उपस्थित होते, त्यावरून अजून कोणीही भाजपकडून आक्षेप घेतलेला नाहीये आणि त्यामुळे संजय राऊत यांनी निशाणा साधला आणि त्याचबरोबर भाजपला त्यांनी सवालही उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता राजकारण रंगलंय। आता त्यांनी विरोध केला की नाही मला माहित नाही। आता एका मताची गरज आहे त्यांना, आता एका मताची गरज आहे। नवाब मलिक यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांचा व्यक्तिगत राग, नवाब मलिक यांच्यावरती व्यक्तिगत राग का आहे आणि त्याच्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये कसं अडकवण्यात आलं हे सगळं रेकॉर्डवरती आहे। नवाब मलिक यांच्यापेक्षा भयंकर गुन्हे केले लोक आज शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये आहेत, त्यांच्यावर फडणवीस बोलणार आहेत का? या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपलं पत्र जाहीर केलेलं आहे। त्या पत्राच्या कॉप्या विविध वृत्तपत्रांमधून आणि तुमच्या माध्यमातून आलेल्या आहे। जी भूमिका देवेंद्र फडणवीसांची आहे तीच भूमिका महायुतीच्या इतर सदस्यांची आहे। कालच्या बैठकीमध्ये कोण यावं कोण नाही यावं त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत मामला, त्यावर आम्ही ढवळाढवळ करण्यापेक्षा वरिष्ठ नेते या बाबतीतला निर्णय घेतात। मताची गरज लागल्यानंतर कोणालाही सांगणं बरोबर नाही, पण नवाबाईमध्ये मी बोलणं बरोबर नाही। महायुती त्याच्यावर चर्चा करेन, भाजपचे नेते त्याच्यावर बोलतील, परंतु एक आहे की आता मत पाहिजे म्हटल्यानंतर सगळं चालतं असं मला दिसून येतंय। नाही, परंतु नवाब मलिक यांना भारतीय जनता पक्ष सोबत घेण्यात चालत नव्हता, मात्र आताच तेच अजित पवार त्यांना सोबत घेऊन आता बैठकीला बसतात। भाजपने त्याची भूमिका स्पष्ट करावी की आम्हाला त्यांच्या मताची गरज नाही म्हणून, हे त्यांना विचारा, त्यांनी सांगावं, मी कसं सांगणार? अजित पवारांनी स्पष्ट करावं? नाही, भाजपने करावं, ते अजित पवारांच्या गटामध्ये आहेत, भाजपने त्याची स्पष्ट भूमिका सांगावी काय करावं ते। लोकशाही मराठी